नमस्कार शेतकरी बांधव, आपणास सर्वांसाठी अतिशय आनंददायी अपडेट आहे। आपण जर नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचे लाभार्थी असाल, म्हणजेच आपल्याला नमो शेतकरी योजनेचे पहिला हप्ता मिळाला असेल, तर आता लवकरच येत्या काही दिवसात दुसरा हप्ता मिळणार आहे व त्याची तारीख तसेच वेळ फिक्स झाली आहे। काय आहे हे अपडेट जाणून घेऊ संपूर्ण माहिती। तत्पूर्वी आपल्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर लगेच करून घ्या। तर शेतकरी बांधवांनो, राज्य व केंद्र सरकार शेतकऱ्यांना शेतीमध्ये आर्थिक सहाय्य म्हणून बऱ्याच योजना राबवते, ज्यामध्ये प्रथमतः पीएम किसान निधी योजना ही सन 2019 ला सुरू करण्यात आली होती, ज्यामध्ये केंद्र सरकार शेतकरी बांधवांच्या खात्यावरती सरसगट 2000चे एकूण मिळून 3 हप्ते म्हणजेच वार्षिक 6000 रुपये हे शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा करते। तर याच योजनेच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने पीएम किसान योजनेच्या धर्तीवर नमो शेतकरी महासन्मान निधी योजना ही सुरू केली, ज्यामध्ये पीएम किसान योजनेप्रमाणेच वार्षिक 6000 शेतकऱ्यांना दिले जाते। त्यामुळे शेतकऱ्यांना दुप्पट लाभ होऊन एकंदरीत 12000 रुपये हे थेट त्यांच्या बँक खात्यामध्ये जमा केले जातात। राज्य सरकार राज्यामधील नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेअंतर्गत लाभार्थी शासनाची तिजोरी उघडी करणार आहे आणि ज्या शेतकऱ्यांना नमो योजनेचा पहिला हप्ता मिळाला आहे व त्या पहिल्या हप्त्याचा लाभ मिळाला नाही, अशा शेतकऱ्यांना नमो शेतकरी महासन्मान निधीचा दुसरा हप्ता लवकरच त्यांच्या बँक खात्यावरती थेट डीबीटीच्या माध्यमातून जमा करण्यात येणार आहे। व तसेच ज्या शेतकऱ्यांना पहिला हप्त्याचा लाभ मिळाला नाही, अशा शेतकऱ्यांना यावेळी 4000 रुपयांचा हप्ता मिळणार असल्याची माहिती मीडिया रिपोर्टनुसार समोर येत आहे। शेतकरी बांधवांनो, देशातील आगामी लोकसभा निवडणुका पाहता राज्य व केंद्र सरकार सदर नमो योजनेच्या दुसरा हप्ता वितरणाच्या तयारीत आहे, ज्यामध्ये आचारसंहिता लागण्या अगोदर शेतकरी बांधवांच्या खात्यावर नमो योजनेचा 2000चा हप्ता जमा होण्याची मोठी शक्यता आहे। व तसेच येत असलेल्या मीडिया रिपोर्टनुसार नमो शेतकरी योजनेचा दुसरा हप्ता हा येत्या 15 फेब्रुवारी तारखेला व पात्र शेतकरी बांधवांच्या खात्यावर जमा करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले आहे। तर मित्रांनो, अतिशय महत्त्वाची बातमी आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहिली। अशाच माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।